नमस्कार, गुड इव्हिनिंग सगळ्यांना. कशा आहात? तर 2-3 दिवस गायब झाल्यानंतर आज मी परत आली आहे. ॲक्च्युली स्क्विड गेम 3 रिलीज झाली 27ला. सो कालच माझी बघून संपली आहे सिरीज. टोटल 6 एपिसोड आहेत. खूप वेट केल्यानंतर कलर लागला आहे. आयुषच्या ॲक्टिव्हिटी बनवत होतो आम्ही, सन बनवला आम्ही त्याचं उद्या सोलार सिस्टीम प्रोजेक्ट आहे. सो त्याच्यासाठी आम्ही पाठीमागे दिसतोय का बघा, तो सूर्य बनवलेला आहे सोलार सिस्टीममधला सर्वात मेन. त्याच्यावरती सगळी सोलार सिस्टीम डिपेंड आहे. सो या तर काल आम्ही म्हणजे मी एकटीने, बाकी कोणाला सरांनाही आवडत नाही किंवा कोणाला आवडत नाही सिरीज बघणं, पण मला आवडतं खूप. सो मी खूप वेट केल्यानंतर माझी सिरीज आली, वेब सिरीज ऑन नेटफ्लिक्स, स्क्विड गेम. ती बघून झाली आहे. तर तिचा रिव्ह्यू द्यायचा म्हटलं तर एवढा अनएक्सपेक्टेड विनर आहे त्याचा, जो कोणी एक्सपेक्ट केला नसेल. आणि म्हणजे तुम्ही जाऊन बघा खूप. पण ह्यावेळेसचा जो एव्हरी एपिसोड जे बघितले, आय थिंक ते रडत रडत बघितलेत. खूप इमोशनल सिच्युएशनमधले एपिसोड आहेत ते सगळेच. 6च्या 6 एपिसोड, अगदी पहिल्या एपिसोडपासून ते 6च्या एपिसोडपर्यंत एव्हरी एपिसोडमध्ये असं काही सिच्युएशन क्रिएट झाली आहे, जेव्हा जो आपण म्हणजे बघणारा प्रेक्षक आहे तो नक्कीच दुखावला गेला आहे. त्याला म्हणजे एक्सपेक्ट केलं नव्हतं की असं होईल. असे प्लेयर्स सोडून गेले, म्हणजे एलिमिनेट झाले. सो बट बघताना जो रोमांच, जे थ्रिलर जे होतं ते भारी होतं ओव्हरऑल. आणि येस, अशा प्रकारे ऑफिशियली द स्क्विड गेम हॅज बीन एंडेड. बट जो एंड आहे तो बिलकुलच मला तरी आवडला नाही. बट हां, एकदा ते संपून गेलं बाबा, काय ते सारखं वाट बघणं स्क्विड गेम. तर नक्की एकही एपिसोड बघितला नसेल, एकही सीझन बघितला नसेल तर पहिल्या सीझनपासून बघा. सीझन 1, 2 आणि 3 मजा येईल. पहिल्यामध्ये जे काही म्हणजे पहिल्यासारखा बनणारच नाही आहे परत सीझन कधी. पण पहिला बेस्ट होता, दुसराही बरा होता, पण तिसरा इज लिटल बिट इमोशनल. अँड येस, तुम्ही प्रिपेअर नसतं त्यासाठी ते सगळं होतं. बट ओव्हरऑल व्हेरी एंटरटेनिंग, व्हेरी नाईस. पण ते मला मारामारी वगैरे जास्त नाही आवडत, सो मी ते स्किप करत असते, जास्त बघत नाही. किंवा स्पीड वाढवून बघत असते. ओके. आणि हां, अजून एक